शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका। श्री विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी नेरळ शेजारी माथेरान या गावी झाला। ते 5 ते 6 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना माथेरान येथील हॉल्ट्री या शाळेमध्ये त्यांच्या शिक्षणाची सोय केली। तेथे त्यांनी 4थी पर्यंतचे शिक्षण माथेरान येथे घेतले। पुढील शिक्षणासाठी आर्थिक पात्रता नसल्याने मुंबईचे भाऊसाहेब राऊत यांनी त्यांना पुणे येथे नेले। पुणे येथे खडकी या गावी ते आपल्या आजीकडे राहू लागले। तेथे त्यांनी काही दिवस हालाकीचे जीवन जगत आपले शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर LLB ही पदवी मिळवली। तेथेच त्यांनी काही दिवस कोर्टात सरकारी वकिली करून गोरगरिबियांना न्याय मिळवून दिले। तसेच गोरगरिबियांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कर्जत तालुक्यात हॉल्ट्री शाळा चालू केल्या। तसेच गोरगरिबियांना धान्याची कोठाडी खुली करून दिली। त्यात इंग्रजांचे आपल्या देशावर असणारे राज्य, जनतेची होणारी पिळवणूक, अत्याचार, त्यातच नोकरी करत असताना समाजसेवा व देशभक्तीने प्रेरित झालेल्या या तरुणाला नोकरीत काही लक्ष लागेना। सरकारी नोकरीला लाथ मारून देशभक्तीची माळ गळ्यात घातली व आझाद दस्ता स्थापन करावा हा विचार सुरू झाला। आपल्याला साथीदार हवेत यासाठी ठाणे रायगड जिल्ह्यातील आपल्या मित्रांच्या भेटीगाठी सुरू केल्या। याच भेटीगाठी सुरू असताना नेरळ जवळील मानिवली या गावी जाऊन त्यांनी गोमाजी रामाजी पाटील यांची भेट घेतली। हे कर्जत तालुक्यातील 84 गावाचे मोठे मानाचे पुढारी होते। त्यांना आपण करत असलेल्या कार्याची माहिती सांगितली व खऱ्या अर्थाने आझाद दस्ता स्थापन होण्यास सुरुवात झाली। या आझाद दस्त्यात सामील झालेल्या क्रांतिवीरांची नावे पुढील प्रमाणे आहेत। श्री विठ्ठल कोतवाल, गोमाजी पाटील, हिराजी पाटील, वामन भोईर, नथू भोईर, राघो गाडे, देहू कणोजे, मारुती शेलार, धोंडू देसाई, धाकोजी डुकरे, काळूराम दळवी, हरिभाऊ वडसावळे, तानाजी शिंदे, बाबू ठाकूर, बाबू क्षीरसागर, तानाजी शिंदे असे 1 क्रांतिवीर या आझाद दस्त्यात सामील झाले। अशा जवळपास 46 ते 51 जणांच्या संघाने ब्रिटिश सरकारच्या विरोधात जाळे विणण्यास सुरुवात झाली। रात्री बेरात्री निरोप भेटीगाठी सुरू झाल्या आणि माथेरान येथे कोतवाली दस्ता स्थापन झाला। आझाद दस्ता खंडाळा, भीमाशंकर अशा डोंगर भागात राहत व रात्रीच्या वेळी ब्रिटिशांवर हमला करणे, टाटाचे पॅनल कापणे अशी कामे करत। पहिला पॅनल त्याने जांभूळ नाका येथे कापला। संपूर्ण मुंबईमध्ये अंधार पडला। ब्रिटिशांना खबर मिळताच पॅनल पुन्हा उभा करण्यात आला आणि 4 बंदूकदार रखवालदार ठेवण्यात आले। धोंडू देसाई यांनी युक्ती लढवली। त्यांनी भाईंना सांगितले की अंबरनाथ सावरेगावचे 4 क्रांतिवीर वामन भोईर, नथू भोईर, राघो गाडे, देहू कणोजे हे रायफलदारीच्या रायफल बंदुका हिसकावून आणू शकतील। भाईंनी त्यांना लगेच विचारणा केली व त्यांनी सांगितले की आम्ही देशाच्या बलिदानाकरिता तयार आहोत। तेवढे बोलून ते तेथून निघाले। पुढे येऊन चौघांनी ही युक्ती लढवली। दोघे उलट दिशेने जाण्याचे ठरवले। दोघे जण कल्याण दिशेने तर दोघे जण बदलापूर दिशेने पॅनल पाशी आले। रखवालदार पॅनल पाशी पहारा देत होते। मनामध्ये जिद्द कुणकुणत होती। तरू किंवा मरू असे मनात धरून चौघांनीही चौघांकडे पाहिले आणि चौघांनाही त्याच पॅनलला बांधून ठेवले। पुढे अंबरनाथ तालुक्यातील क्रांतिवीरांची घरातल्यांची तपासणी सुरू झाली। माहिती मिळताच मध्यरात्री सावरे गावी जाऊन 4 क्रांतिवीरांच्या घरावर पहारा द्यायला सुरुवात केली। संधी साधून 4ही क्रांतिवीरांच्या घरात शिरले व घरातल्यांना मारहाण करायला सुरुवात केली। तेवढ्यावरही ब्रिटिश न थांबता प्रत्येक क्रांतिवीराच्या पत्नीला पायाला उलटे टांगून चापकाने मारायला सुरुवात केली। तर गावचे पोलीस पाटील रावजी ढमाले यांनी सांगितले की तुम्ही बाई माणसाचा अपराध नसताना त्यांना का मारत आहात? तर त्यांना सुद्धा चापकाने मारण्यात आले। क्रांतिवीर वामन कालू भोईर यांना 2 पत्नी होत्या। पहिल्या पत्नीचे नाव गंगाबाई होते। त्यांना 1 मुलगा होता, त्यांचे नाव पुंडलिक होते आणि बयाबाई ही त्यांची दुसरी पत्नी, त्यांना 1 मुलगा होता। नामदेव हा 6 वर्षाचा असताना बयाबाई त्या गोऱ्यांना बोलली की माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, तो लहान आहे, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही। तरी त्यांना कर्जत पोलीस स्टेशनला 2 रात्र ठेवण्यात आले व त्यानंतर सोडण्यात आले। मुंबईला दारुगोळा करणारा ब्रिटिश सरकारचा कारभार थांबला। कर्जतवरून पुण्याला जाण्यासाठी युरोपियन गोरे येत आहेत म्हणून खंडाळ्याच्या अलीकडे ठाकूरवाडी स्टेशनवर रेल्वे ट्रॅक कापण्यात आला। परंतु गाडी न येता मालगाडी आली। मालगाडी रुळावरून खाली पडली। ब्रिटिशांचा राग अनावर झाला। तेव्हा त्यांची एक टोली घोडेस्वार होऊन माथेरानला रवाना केली। तेव्हा कोतवाल यांची टोली बोरगाव कळमगावच्या हद्दीत घनदाट जंगलात मुक्कामी होती। तेव्हा ब्रिटिशांची एक टोली घोडेस्वार होऊन मानिवली या गावी जाऊन पोहोचली व गोमाजी रामाजी पाटील यांच्या एकुलत्या एका मुलाला म्हणजे हिराजी पाटलांना अटक करून घरातल्यांना मारहाण करायला सुरुवात केली। ते कोतवाल टोलीचा तपास सुरू करत होते।
त्यांनी हिराजी पाटलांना अटक करून नेरळ पोलीस स्टेशनला नेले व एक रात्र उपाशी ठेवून त्यांना तेथेच मारहाण करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी कल्याण कोर्टात हजर करण्यासाठी त्यांना नेरळ पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी युक्ती लढवली की आपण यांचा विनाकारण मार खाण्यापेक्षा आझाद दस्त्यात सामील व्हावे. त्यांनी ब्रिटिशांना सांगितले की मला शौचास जायचे आहे. तर ब्रिटिशांनी त्यांच्या हातातल्या बेड्या तात्काळ खोलून त्यांना शौचास जाण्यास परवानगी दिली. रात्रभर उपाशी असताना आणि मारहाण होत असताना त्यांनी ब्रिटिशांनी त्यांना तिथून सोडले. त्यानंतर त्यांना तेथेच कल्याण कोर्टात नेण्यासाठी गोमाजी रामाजी पाटील हे एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.